तुम्ही जेवण करत असाल ब्रेक मध्ये, पण आज तर आम्ही लेक्चर मध्ये चालू केले बघा तोंड आमचं. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघला असेल की मी आनंदनगरला जाऊन माझ्या दीदीचे सामान वगैरे दिलं. त्यानंतर मी आले आमच्या कॉलेजमध्ये. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे की आपल्या नमस्कार चौक मध्ये केक शॉप पण आलेली आहे. तुम्ही एकदा तिथे नक्की व्हिजिट करू शकता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर खूप सारी धूळ बसली होती आमच्या बेंचवर. पोरी तर लगे बॅगनच पुसू लागले होत्या बेंच. मी म्हणलं पागल झाल्या का म्हणलं तुम्ही. मग हळू सृष्टीनं टिश्यू पेपर काढले. मी म्हणलं टिश्यू पेपर तू कधीपासून युज करायली म्हणलं. टिश्यू पेपर गाइस, टिश्यू पेपर बाई तर रिएक्शन अशीच राहणार होती, कारण की खेड्यातल्या पोरी टिश्यू पेपर युज करायला म्हणजे आता काय म्हणा. काही पण असो, आमच्या ग्रुपमध्ये जर कोणाचा बर्थडे काही नसेल तर पोरीला उगा बिनकामी पार्टी मागायची. तसंच आम्ही सृष्टीला पण म्हणलं होतं की आमच्या नावची मंचुरियन घेऊन ये, पण पोरगी एवढी चांगली आहे की आमच्यासाठी घेऊन पण आली ती ना. आणि श्रेया का लय गुणाची नाही. आम्ही तर लेक्चर मध्येच खायला चालू केलं मंचुरियन. एवढंच नाही तर पूर्ण क्लास मध्ये त्याचा वास झाला होता. आजूबाजूच्या पोरी पण म्हणाले आम्हाला पण. मी म्हणलं हाट बाजूला म्हणलं. कॉलेज चालू झाले कुठे सरांना पण शिकू वाटते जास्त आणि आम्हाला पण कुठे शिकू वाटते म्हणून. पण ते काही पण असो, क्लास मध्ये काही मुली असतात ते असाइनमेंटच्या नावाखाली असलं काही करू लागले होते. मी म्हणलं बहीण तू गलत फील्ड मध्ये आली, तुझ्यासाठी अलग डिपार्टमेंट आहे म्हणलं, तू तिथे ऍडमिशन घेऊ शकते म्हणलं. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की उठ सूट फुकटचं गाण कोणाला पण देत राहते. बाकी आज तर आपलं टार्गेट कम्प्लीट झालं बघा. आज जेवढं डेडिकेशनला लेक्चर केलं मी, तेवढंच डेडिकेशन पूर्ण वर्षभर लेक्चर करा अशी माझी इच्छा आहे. बाकी देवाची मर्जी.